28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। नागपूर जिल्ह्याच्या स्फोटक कारखान्यात काळाचा घाला, भीषण स्फोटात 18 कामगारांचा करुण अंत। नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील राहुळगाव येथे असलेल्या एसबीएल एनर्जी या स्फोटक निर्मिती कारखान्यात आज सकाळी मृत्यूने भीषण थैमान घातले। कारखान्यातील डिटोनेटर नोजल क्लिपिंग प्रकल्पाच्या 20B आणि 16B विभागात सकाळी 7:10 ते सकाळचे 8:20च्या सुमारास झालेल्या प्रलयंकारी स्फोटात 18 कामगारांचा हृदयद्रावक अंत झाला। स्फोटाच्या वेळी सुमारे 35 कामगार कार्यरत होते, ज्यापैकी 17 जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाने उपचारादरम्यान प्राण सोडले। या घटनेची माहिती मिळताच नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि अप्पर पोलीस अधीक्षक अनिल मस्के साहब यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्याची सूत्रे हाती घेतली। जखमींना तातडीने उपचारासाठी नागपूरच्या शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या भीषण दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश प्रशासनाने दिले आहेत। या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। कलमेश्वर रिपोर्टर मंगेश गम्याची रिपोर्ट।